हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू राजेश सर्स यूट्यूब चॅनल. तर आज मी कॉम्प्लेक्स नंबरचं इम्पॉर्टंट प्रॉब्लेम तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. PYQ मधला आहे, 2019 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. तर कालच्या लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला बेसिक्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर सांगितलं होतं. फॉर्म्युलेस पण लिहून दिले होते इम्पॉर्टंट, आणि त्याचे टर्म्स वगैरे तुम्हाला माहित आहेत. तर त्याच्याच बेसिसवर एक बेसिक प्रॉब्लेम घेऊन आला, आणि हे PYQ मध्येच आलेला आहे 2019 मध्ये. ओके, तर 2019 चा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बेसिक आहे, आणि याच्यामधून तुम्हाला व्हॅल्यूज कसे इम्प्लिमेंट करायचे, कसं सॉल्व्ह करायचं, तुम्हाला सगळं बेसिक्स कळणार आहे याच्यामध्ये. ओके, तर बघा इथं, तर आर्ग्युमेंट काय दिलंय तुम्हाला इथं, व्हॅल्यू काय फाइंड आउट करायची म्हणजे झेड फाइंड आउट करायचा. झेडचा अर्थ काय, कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करायचा आहे. त्याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट तुम्हाला ह्या क्वेश्चन्स मध्ये, या गिवन डेटा वरून फाइंड आउट करायचं आहे. तर तुम्हाला बघा, आर्ग्युमेंट ऑफ झेड प्लस वन इक्वल्स टू 1/6 आहे. आर्ग्युमेंट ऑफ झेड प्लस वन इक्वल्स टू 1/6. ओके, तर अँड अजून एक व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, आर्ग्युमेंट ऑफ झेड मायनस वन इक्वल्स टू 2π/3. दॅट इज आर्ग्युमेंट ऑफ झेड प्लस वन इक्वल्स टू π/6 आहे. आर्ग्युमेंट ऑफ झेड मायनस वन इक्वल्स टू 2π/3. ठीक आहे, वी हॅव, आपल्याकडं झेड ची किंमत एक्स प्लस आय वाय लिहू शकतो, बरोबर ना. म्हणजे समेशन ऑफ रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट करून आपण काय फाइंड आउट करू शकतो, दॅट इज कॉम्प्लेक्स नंबर इन टर्म्स ऑफ झेड. ओके, तर बघा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा बरं. आर्ग्युमेंट ऑफ झेड, झेड ची किंमत किती आहे रे, एक्स प्लस आय वाय प्लस वन इक्वल्स टू π/6. त्याच्यानंतर आर्ग्युमेंट ऑफ रिअल पार्ट ऍडिशन्स करा, प्लस इमॅजिनरी पार्ट काय, आय वाय इक्वल्स टू π/6. बट आपल्याला माहित आहे, वी नो दॅट आर्ग्युमेंट ऑफ झेड म्हणजेच काय राहतो, टॅन इनवर्स ऑफ y/x. ओके, किंवा झेड ची किंमत, किंवा इथं एक्स प्लस आय वाय ची किंमत इन टर्म्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ y/x लिहू शकतो. करेक्ट आहे. चल, तर इथं बघा, व्हॅल्यूज एक्स प्लस, हा एक मिनिट हा, एक्स प्लस आय वाय इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ y/x. आता एक्स ची किंमत कंपॅरिझन केलं तर आपल्या केसमध्ये किती आहे, एक्स ची व्हॅल्यू एक्स प्लस वन आहे, आणि वाय ऍज इट इज आहे. तर ह्याच्यासाठी मी टॅन इनवर्स ऑफ, बघा वाय ला वाय ठेवतो, बट एक्स ची किंमत किती आहे, एक्स प्लस वन, आणि याची किंमत माहिती आहे आपल्याला किती आहे, व्हॅल्यू π/6. करेक्ट आहे का, π/6. मग ह्या आर्ग्युमेंटला मी टॅन इनवर्स ऑफ y/x च्या फॉर्म मध्ये देतो, बट एक्स ची किंमत किती आहे आपल्याकडे, एक्स प्लस वन, आणि ह्याची किंमत इक्वल्स टू काय राहणार, π/6. देअरफॉर y डिवायडेड बाय एक्स प्लस वन इक्वल्स टू, मी या टॅन इनवर्सला राईट हँड साईडला नेलं तर ते कशामध्ये कन्वर्ट होईल, टॅन मध्ये. टॅन ऑफ π/6 येईल, आणि टॅन ऑफ π/6 सगळ्यांना माहित आहे. आता पायची किंमत समजा 180 घेतला, डिवायडेड बाय 6 केलं तर 30 डिग्री येईल, ते डिग्री मध्ये, आणि ह्याची किंमत येईल मित्रांनो 1/√3 y डिवायडेड बाय एक्स प्लस वन. आणि ह्याला तुम्ही फर्दर सॉल्व्ह केलं तर एक इक्वेशन तयार होणार इथं. ओके, हा, तर ह्या केसमध्ये √3y इक्वल्स टू एक्स प्लस वन येईल, किंवा एक्स मायनस √3y इक्वल्स टू -1, असं ऍडजस्टमेंट करू. ओके, तर ह्या व्हॅल्यूला राईट हँड साईडला नेला, आणि प्लस वन ला साईड चेंज करून त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं, त्याला -1 मध्ये कन्वर्ट केलं. तर याला इक्वेशन नंबर काय करायचं, इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करून घ्यायचंय. सिमिलरली आपल्याला यूज कोणता करावा लागेल, आता हे डाटा वन साठी होतं, आर्ग्युमेंट ऑफ झेड प्लस वन इक्वल्स टू π/6 साठी. नाव सिमिलरली
सिमिलरली आर्ग्युमेंट ऑफ झेड मायनस वन इक्वल्स टू 2 पाय/6 करू शकतो. आणि आर्ग्युमेंट ऑफ झेड ची किंमत किती आहे? एक्स प्लस आय वाय मायनस वन इक्वल्स टू 2 पाय/6. आर्ग्युमेंट ऑफ एक्स मायनस वन रिअल पार्ट वेगळं आणि इमॅजिनरी पार्ट वेगळं करून घेतो. 2 पाय/6 आणि ह्याचं सबस्टिट्यूशन आपल्याला माहित आहे. काय तो टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. मग ह्याच्यासाठी टॅन इनव्हर्स ऑफ वाय डिवायडेड बाय एक्स ची किंमत किती आहे? एक्स मायनस वन इक्वल्स टू 2 पाय/6 म्हणजे वाय डिवायडेड बाय एक्स मायनस वन इक्वल्स टू टॅन ऑफ 2 पाय/6 आणि ह्याची किंमत मित्रांनो टॅन ऑफ व्हॅल्यू किती येईल? 2 पाय/6 म्हणलं तर हे 30 इंटू 60 व्हॅल्यू किती राहणार? 60 डिग्री. लक्षात आलं का? सॉरी 2 पाय/6 नाही तर 3. सॉरी हा, तर इथं 3 व्हॅल्यू आहे. ओके, तर ह्याची किंमत येईल नॉट 60 ह्याची किंमत येणार 120 आणि ह्या 120 साठी व्हॅल्यू किती राहणार आहे? तर -√3. तुम्ही कॅल्सी मध्ये टाका, डायरेक्ट व्हॅल्यू भेटणार. नो प्रॉब्लेम. ओके, चल. तर y डिवायडेड बाय x मायनस वन इक्वल्स टू -√3. देअरफॉर y इक्वल्स टू -√3 इन ब्रॅकेट x मायनस वन म्हणजे हे व्हॅल्यू -√3 x आणि प्लस 3y म्हणजे √3x प्लस y इक्वल्स टू √3 येणार. इक्वेशन नंबर सेकंड. आफ्टर सॉल्विंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड तुम्हाला व्हॅल्यू काय भेटणार? एक्स आणि वाय ची किंमत एकदा सांगा तुम्ही. कॅल्सी मध्ये टाकायचं. ज्यांना कॅल्सी यूज करता येत नाही त्यांच्यासाठी सांगतोय कसं सॉल्व्ह करायचंय. तुम्हाला पहिले मोड सेटअप मध्ये जा. त्याच्यानंतर 5 नंबरवर तुम्हाला इक्वेशन EQN दिसतो. त्याच्यामधला पहिला नंबर घ्यायचा लिनियर इक्वेशनचा इन टर्म्स ऑफ ax प्लस by इक्वल्स टू c वालं. तर x चे कोएफिशियंट y चं कोएफिशियंट कॅल्सी मध्ये टाकायचं आणि याचं इक्वल्स टू मध्ये जे काही व्हॅल्यू असेल त्याला व्हॅल्यू प्रेस करायचं. असं सेम सेकंड इक्वेशन साठी करायचं आणि इक्वल टू बटन तुम्हाला प्रेस करायचे. म्हणजे एक्स आणि वाय ची किंमत तुम्हाला दोन्ही किंमत ह्याच्यामध्ये भेटणार आहे. ओके, बघा बरं काय येणार चेक करा. तर मित्रांनो आफ्टर सॉल्विंग y ची किंमत सॉरी x ची किंमत येणार 1/2 अँड y ची किंमत येणार आहे √3 डिवायडेड बाय 2 म्हणजे z इक्वल्स टू x प्लस आय वाय म्हणजे 1/2 प्लस आय टाइम्स ऑफ √3 डिवायडेड बाय 2. याच्यामधून मी 1/2 कॉमन करून 1 प्लस आय √3 आय लिहू शकतो. ठीक आहे, तर हाच आपला रिक्वायर्ड आन्सर होता. क्वेश्चन मध्ये काय विचारला होता? फाइंड आउट झेड युजिंग गिवन डेटा. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला हा क्वेश्चन कळाला असेल. एकदम बेसिक वाला प्रॉब्लेम होता. डिपेंड्स ऑन आर्ग्युमेंट आणि हे PYQ मध्ये आलेलं आहे 2019 मध्ये. असेच भरपूर क्वेश्चन्स मी कॉम्प्लेक्स नंबरवर घेऊन येणार आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचे? हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, त्यांना सांगा. आणि आपले ऑफलाईन क्लासेस मी अगोदर पण सांगितला होता. ऑफलाईन क्लासेस 9 मार्च म्हणजे मंडे पासून इव्हिनिंगला 7 ते 8 या टायमिंग मध्ये सुरू होणार आहे. ज्यांना कोणालाही काही इन्क्वायरीज करायचं असेल तर दिलेला नंबरवर डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देतो. त्या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्ही तुमचे शंका वगैरे क्लिअर करू शकता. आणि ऍडमिशन साठी पण तेच नंबर तुम्ही त्याच नंबरला कॉल करून तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करून घ्या. थँक्यू.